आज राजस्थानातल्या झुंझुनू इथे एका कार्यक्रमात पीक विमा दाव्यांच्या रकमेचं वितरण होत आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे 30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 3,200 कोटी रुपये जमा केले जाणार आहेत। हा पहिला हप्ता आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे येणार नाहीत त्यांनी काळजी करू नये। सुमारे 8,000 कोटी रुपये नंतर जारी केले जातील अशी माहिती त्यांनी दिली। राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे। पीक विमा नुकसान भरपाई संदर्भात मोठा निर्णय झालेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांचं वितरण केलं जाणार आहे। होय, आता तुम्ही काळजी करत बसू नका किंवा शक्यतो चिंता देखील करत बसू नका। सरकारने आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय आता घेतलेला आहे। होय, आता पीक विमा उर्वरित नुकसान भरपाईचे राहिलेले पैसे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत आणि पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे। होय, आता पीक विम्याचे पैसे बऱ्याच जणांना मिळाले असतील, ज्यांना मिळाले नसतील त्यांच्या पण खात्यात जमा होतील। बघा आता मग आज कोणत्या जिल्ह्यात येणार, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे सर्वात आधी भेटणार आणि हे पैसे वाटप आजपासून आता किती दिवस आणखी सुरू राहणार आहे, संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। यासाठी तुम्ही फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। अशाच महत्त्वाच्या अपडेट बातम्या या चॅनलवरती तुम्हाला नक्कीच बघायला मिळतील। तर चला आता पीक विमा नुकसान भरपाईची संपूर्ण बातमी आपण बघू। शेतकऱ्यांसाठी अखेर मोठी घोषणा। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा नुकसान भरपाईचे होणार पैसे जमा, आनंदाची बातमी आली। होय शेतकरी बांधवांनो, बघा आता या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला माहिती दिसत आहे। पूर्ण पैसे वाटप शेतकरी बांधवाच्या बँक खात्यात आता केलं जाणार आहे। पूर्ण रक्कम ही डीबीटीच्या अंतर्गत बघा आता जमा होणार आहे। तर चला या ठिकाणी यादी आलेली आहे। सर्वात आधी या 10 जिल्ह्यांमध्ये बघा पूर्णपणे या 10 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी वाटप होईल। आता ही रक्कम वेगवेगळी आहे। काही शेतकऱ्यांना 12,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 14,000 रुपये पीक विमा नुकसान भरपाई मिळेल। काही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 15,000 रुपये ते 17,000 रुपये असे पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे जे आहेत ते आता जमा होणार आहेत। बघा हे पैसे पूर्णपणे शेतकरी बांधवांना जमा होणार आहेत आणि वेगवेगळी रक्कम ही आता बहुतांश शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे। आता फक्त यादीमध्ये नाव येणं गरजेचं असून जर तुमचं पण नाव या महत्त्वाच्या यादीत आलं तर तुमच्या पण बँक खात्यात हे पैसे आता पूर्ण जमा होतील। बघा 10 जिल्ह्यात वाटपाचे आदेश। आता या जिल्ह्यांच्या यादीत ज्यांच्या पण जिल्ह्यांचं नाव असेल, म्हणजेच की तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैसे हे आता जमा होणार आहेत। बघा बऱ्याच शेतकरी बांधवांना पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे। काल परवा सकाळी देखील पैसे बऱ्याच जणांना मिळाले। पूर्ण दिवसभर काल परवा वाटप सुरू होतं आणि आता राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण आता हे वाटप सुरू राहणार असून लाखो शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे। तर चला आता कोणाला 15,000 रुपये, कोणाला 17,000 रुपये पीक विमा वाटप आता सुरू केलेलं आहे। तर काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पण आता वाटप सुरू केलं जाणार असून 20,000 ते 25,000 रुपये वेगळी रक्कम नुकसान भरपाईची पण आता लाखो शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात दिली जाणार आहे आणि यामुळे शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा आता नक्कीच मिळू शकतो। तर चला या ठिकाणी आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची आपण यादी बघूयात। होय आता पेरणीची वेळ आलेली आहे। बघा पावसाने दडी मारलेली आहे। पावसामुळे शेतकरी आता चिंतेत आहेत, कारण की नेमका पाऊस कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात आहे आणि त्यातच एक थोडासा दिलासा शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी मिळू शकतो, तो म्हणजे हा पीक विमा। आता पीक विमा शेतकऱ्यांना डायरेक्ट डीबीटी अंतर्गत दिला जाणार आहे आणि पेरणीसाठी एक मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार असून, कारण की ही पीक विम्याची रक्कम 15,000 ते 17,000 रुपये डायरेक्ट कोणत्या क्षणी आता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर चला तुमच्या जिल्ह्यामध्ये आणि तुमच्या खात्यात हे पैसे कधीपर्यंत जमा होतील, राहिलेल्या शेतकऱ्यांना आज वाटप होणार आहे का की उद्या सकाळपासून वाटप सुरू केलं जाणार आहे की दुसरीच कोणती तारीख आहे, आता संपूर्ण माहिती मी तुम्हाला दाखवणार असून राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला। बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। बघा या ठिकाणी स्पष्टपणे बातमी काय आलेली आहे। इथं सांगितलं आहे की शेतकऱ्यांना दिलासा देणारा आतापर्यंतचा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय। बघा पीक विमा योजना अखेर मोठी घोषणा झाली आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत। होय आता यादी आलेली आहे। जर तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीत असेल तर कोणत्या क्षणी पैसे खात्यात येणार आहेत। पेरणीसाठी सरकारचा मोठा निर्णय आपण म्हणू शकतो, कारण की आता कोणत्याच शेतकऱ्यांना काळजी करायची नाही, चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। आतापर्यंतचा
दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णय आता आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही. बघा आलेल्या माहितीनुसार आता पूर्णपणे रक्कम डीबीटीच्या अंतर्गत जमा होईल आणि एक मोठा दिलासा आता मिळेल. बघा पीक विमा योजनेचा आता हा मोठा निर्णय असून अखेर मोठी घोषणा झालेली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत. होय, आता यादी आलेली आहे आणि ती यादी तुम्हाला दाखवतो. जर त्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर तुम्हाला पैसे हे आज पण मिळू शकते किंवा उद्या पण तुमच्या खात्यावरती पैसे जमा होऊन जातील. 17,000 रुपये, 17,500 रुपये ही पीक विम्याची रक्कम तुमच्या पण बँकेच्या खात्यावरती आता नक्कीच जमा होईल. तर चला तुम्ही आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे सरकारकडून आलेल्या माहितीनुसार जर तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल आणि पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे तुम्हाला पाहिजे असतील तर सरकारने सांगितलेली 2 कामे आता लवकर करायची आहेत. होय, ही 2 कामे तुम्ही लवकर करून घ्या. जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे तुम्ही लवकर केली नाहीत तर तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळायचे नाहीत. आता ज्यांना पीक विम्याचे 17,000 रुपये, नुकसान भरपाईचे 18,000, जे 20,000 मिळणार आहेत ते पण तुम्हाला पाहिजे असतील तर ही 2 कामे लवकर करा. जर ही 2 कामे केलेली नसतील तर तुम्हाला पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार नाहीत. जर तुम्ही ही 2 कामे केली तर तुमचं पण नाव सरकार यादीमध्ये घेईल आणि तुम्हाला पण पीक विम्याचे 15,000 ते 17,000 रुपये आणि नुकसान भरपाईचे पण 15,000 ते 20,000 रुपये किंवा 25,000 रुपये हे तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे जमा होऊन जातील. मग चला, सरकारने नेमकी शेतकऱ्यांना कोणती 2 कामे करायला सांगितली ती माहिती पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे. यासाठी तुम्ही फक्त आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहण्याचं काम करा, ते जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. सर्वात आधी आता हे पैसे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांना वाटप सरकारने सुरू केलेलं आहे आता ती यादी आपण बघूयात. होय, आता शेतकऱ्यांना पण माहिती दिलेली आहे. बघा आता या ठिकाणी शेतकऱ्यांनी पण स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्हाला पैसे यायला सुरुवात झालेली आहे. बघा आता एका नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कमेंट केलेली आहे. त्यांनी सांगितलं आहे की आमच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले आहेत. बघा आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला माहिती बघायला मिळत आहे. नांदेड जिल्ह्यातील पीक विमा आज सकाळी 21,000 रुपये हेक्टर आता मिळाला असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय. बघा त्या शेतकरी आहेत, त्यांनी सांगितलं आहे की नांदेड जिल्हा आमचा आहे आणि आमच्या या नांदेड जिल्ह्यामध्ये सकाळी 21,000 रुपये पीक विम्याचे हेक्टरी मिळाले आहेत. म्हणजे हेक्टरला किती रुपये, तर 21,000 रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झालेले आहेत आणि ते नांदेड जिल्ह्यामध्ये राहतात. म्हणजे आता यावरून कळतंय की नांदेड जिल्ह्यात पण मागच्या 2-3 दिवसापासून पीक विम्याचे पैसे सरकारने वाटप सुरू केलेले आहेत आणि यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा आता मिळणार आहे असं पण आपण म्हणू शकतो. ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी करू नका किंवा शक्यतो चिंता देखील आता करत बसू नका. त्यानंतर बघा अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बऱ्याच जणांनी कमेंट केलेल्या आहेत, आम्हाला पैसे मिळत आहेत. आता ती पण माहिती तुम्हाला सांगतो आणि चला आता या ठिकाणी आपण यादी बघूयात. नेमक्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारने पैसे वाटप सुरू केलेलं आहे आता त्या जिल्ह्याची संपूर्ण यादी मी तुम्हाला दाखवण्याचं काम करतो. जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या पण बँक खात्यात डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे हे पैसे जमा होतील आणि एक मोठा दिलासा तुम्हाला राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही काळजी करत बसू नका. तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची यादी आपण पाहू. बघा शेतकरी बांधवांना आता लक्ष देऊन तुम्ही हा व्हिडिओ पहा. या ठिकाणी तुम्हाला यादी दाखवत आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होतील आणि कोणत्या ठिकाणी पैसे वाटप सुरू आहेत ते पण सांगतो. बघा शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार बघा आता एका शेतकऱ्याची कमेंट आहे, आर राणा जगदीशसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव यांचे पीक विम्याचे ही रक्कम जी आहे ती 24,000 रुपये यांना मिळालेले आहे. म्हणजे 24,000 रुपये मिळाल्याबद्दल त्यांनी पुढे सांगितलं आहे की आभार असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांच्या खात्यावरती बघा ते धाराशिव जिल्ह्यात आहेत आणि त्यांचा तालुका तुळजापूर तालुका आहे. बघा तालुका तुळजापूर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 24,000 रुपये हे जमा झालेले आहेत. बघा यांच्या खात्यावरती जे आहे ते पैसे आलेले असून हे शेतकरी धाराशिव जिल्ह्यातील आहेत आणि यांचा तालुका तुळजापूर असून यांच्या बँकेच्या खात्यावरती 24,000 रुपये रक्कम मिळाली असल्याची माहिती समोर आलेली आहे. डीबीटीच्या अंतर्गत हे 24,000 रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत. बघा आता ही शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहेच. ही एक मोठी खुशखबर म्हणू शकतो. बघा जनार्दन लाकडे या शेतकऱ्यांचं आपल्याला नाव बघायला मिळत आहे. जनार्दन लाकडे यांना 24,000 रुपयांची रक्कम पीक विम्याची मिळाली आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये राहणार आहेत. म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील कोणी राहणारे असाल तर काळजी करू नका, या ठिकाणी पण पैसे आता वाटप सुरू झालेले आहेत आणि शेतकऱ्यांना आता पैसे मिळणं देखील सुरू झालेलं आहे. यानंतर अजून एक शेतकरी आहेत लक्ष्मण कदम, या शेतकऱ्यांना जे आहे ते पैसे मिळाले आहेत. हे नांदेड जिल्ह्यातील राहणारे असून
यांनी कमेंट केले आहे बघा. ते म्हटले आहेत, हो आले. नांदेड जिल्हा लोहा तालुका सोनखेड मंडळ 13,113 रुपये हेक्टरी आले आहेत असं लक्ष्मण कदम यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 13,113 रुपये जमा झालेले आहेत. त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील आणखीन एक शेतकरी आहेत, ते आपण बघितलंच आहे. त्यांना 21,000 रुपये हेक्टरी पीक विमा सकाळी मिळाला आहे. 2 दिवसापूर्वी त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले. तर इकडे धाराशिव जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत, तालुका त्यांचा तुळजापूर आहे, यांना 24,000 रुपये हे पीक विम्याचे मिळाले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने वाटप बऱ्याच ठिकाणी आता सुरू झालेलं आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा मिळतोय. तर बघा आता पैसे वाटप कोणकोणत्या जिल्ह्यात हे सरकारच्या माध्यमातून सुरू आहे आणि कोणाला मिळतील, तर यामध्ये अहिल्यादेवी नगर जिल्ह्याचं पण नाव आहे बघा. अहिल्यादेवी नगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, आता नगर जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे वाटप होणार असून 117 कोटी रुपये बऱ्याच जणांना मिळाले असतील. जर राहिलेली रक्कम अजून बऱ्याच शेतकऱ्यांना मिळाली नसेल तर काळजी करू नका, ते पैसे पण मिळून जातील. सरकार सर्व पैसे वाटप करणार आहे आणि हे 117 कोटी रुपये जे मंजूर केलेले होते हे डीबीटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. यामुळे काळजी करण्याची गरज नाही किंवा चिंता देखील करत बसण्याची गरज पडणार नाही. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. तर बघा आता या ठिकाणी पूर्ण पैसे डीबीटीच्या अंतर्गत हे जमा होऊन जातील. तर चला आणखीन रक्कम कोणकोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे आणि पैसे आज येणार की उद्या येणार, आता ती पण माहिती तुम्हाला सांगतो. आणि महत्त्वाचं म्हणजे पैसे मिळवण्यासाठी शेतकरी मित्रांनो 2 कामे करायची आहेत. सरकारने सांगितलेली ती 2 कामे करावी लागतील. मग आता कोणती 2 कामे करायची आहेत, आता ही पण माहिती तुम्हाला मी दाखवणार असून यासाठी तुम्ही फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमचा फायदा होईल आणि संपूर्ण माहिती तुम्हाला आता समजून जाईल. तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला माहिती बघायला मिळत आहे. संपूर्ण अपडेट या ठिकाणी समोर आलेले असून सर्व शेतकरी बांधव आता चांगलेच खुश होणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका किंवा शक्यतो चिंता देखील आता करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जे आहे ते पीक विम्याचा झालेला आहे आणि ही पीक विम्याची रक्कम शेतकरी बांधवांना, काही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 17,000 रुपये जमा होत आहेत. काही शेतकरी बांधवांना यापेक्षा अधिकची रक्कम देखील मिळत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे हे पैसे पूर्ण डीबीटी अंतर्गत सरकार देत आहे. पण बघा आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पुढे काय सांगितलंय ते पण सांगतो. बघा इथं स्पष्टपणे लिहिलं आहे की मागच्या वेळेस सरकारकडून जी घोषणा झालेली होती, निर्णय झाला होता, त्यावेळेस सांगितलं होतं की शेतकरी बांधवांना पैसे दिले जातील. बऱ्याच जिल्ह्यातील पीक विम्याचे पैसे आता वाटप केले जाणार आहेत. पैसे मंजूर आहेत. त्या जिल्ह्यात पूर्ण पैसे आता वाटप सुरू केलेले आहे. बघा शेतकऱ्यांसाठी खुशखबर असून रक्कम जमा होणार आहे आणि डीबीटीला पण मान्यता भेटलेली असून डीबीटी अशी प्रक्रिया असते की पैसे तिकडून वाटप केल्यानंतर इकडे काही तासातच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असतात आणि डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण रक्कम ही आता शेतकऱ्यांना मिळणार असून ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी राज्यभरातील बहुतांश शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. यामुळे काळजी करत बसू नका किंवा चिंता देखील आता करत बसू नका. सर्वात मोठा दिलासा देणारा आणि आनंदाचा निर्णयच आपल्याला हा राज्य सरकारच्या माध्यमातून आता पूर्णपणे बघायला मिळत आहे. यामुळे कोणीच काळजी करायची नाही किंवा शेतकरी बांधवांना आता कोणीच चिंता देखील करत बसायची गरज पडणार नाही, कारण की सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे घेण्यात आलेला आहे आणि यामुळे बहुतांश शेतकरी आता चांगलेच खुश होणार आहे. तर चला या ठिकाणी आता बघा पैसे वाटप होणारे नेमके आणखीन कोणकोणते जिल्हे आहेत, अशा पुढील जिल्ह्यांची आता यादी आपण बघण्याचं काम करूयात. यासाठी तुम्ही फक्त राहिलेला आपला हा व्हिडिओ लक्ष देऊन पहा. तर बघा आता या ठिकाणी पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये शेतकरी बांधवांनो नांदेड जिल्हा आहे. नांदेड जिल्ह्यातील राहिलेल्या शेतकऱ्यांना पण पीक विम्याचे पैसे दिले जाणार आहेत. ऐन पेरणीच्या आधी ही पैशाची रक्कम येत असल्याने आम्हाला दिलासा मिळतोय असं पण शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. बघा नांदेड जिल्ह्यासाठी 800 कोटी रुपयांचा निधी हा यापेक्षा थोडासा जास्त जाहीर केलेला होता आणि हा निधी खूप जास्त असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना हे पैसे मिळत आहेत आणि ही सर्व रक्कम डीबीटीच्या अंतर्गत सरकार देत असल्याने शेतकरी खुश झालेले आहेत. बघा आता डीबीटीतून पैसे दिले की कसं असतं, डीबीटी एक अशी प्रक्रिया असते, तिकडून डीबीटीचं बटन दाबलं की इकडे अर्ध्या तासातच शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे जे आहेत ते जमा होत असतात आणि यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असतो. तर चला आता कोणती 2 कामे करायची आणि अजून किती जिल्ह्यात पैसे जमा होणार, पुढच्या जिल्ह्यांची यादी आपण बघू.
बघा शेतकरी बांधवांनो, आता पुढील यादी या ठिकाणी आपण बघण्याचं काम करणार आहोत. राहिलेला व्हिडिओ आता तुम्ही लक्ष देऊन पाहण्याचं काम करा. संपूर्ण माहिती बातमी आता तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. तर बघा या ठिकाणी सरकारचा निर्णय झालेला आहे आणि तुम्हाला पहिलं काम ई-KYCचं करायचं आहे. बघा CSC सेंटरला भेट द्या आणि तात्काळ ई-KYC करा. बघा आता जे शेतकरी ई-KYC करणार नाहीत त्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळणार नाही, त्यांचं नाव यादीत येणार नाही. आणि जे शेतकरी ई-KYC करतील त्यांना लवकरात लवकर पीक विमा नुकसान भरपाईचे पूर्ण पैसे मिळून जातील. त्यामुळे काळजी करत बसू नका किंवा चिंता देखील करत बसू नका. DBT अंतर्गत ही सर्व रक्कम शेतकरी बांधवांना आपल्या बँकेच्या खात्यावरती जमा होईल. त्यानंतर आधार कार्ड, मोबाईल नंबरशी लिंक बँक खात्याशी संलग्न करा, जेणेकरून येणारे पैसे तुमच्या पण बँक खात्यात पूर्णपणे जमा होतील आणि पूर्ण सरकारकडून वाटप देखील होईल. आणि शेतकरी बांधवांनो, धाराशिव जिल्हा, अहिल्यादेवीनगर जिल्हा, नांदेड जिल्हा या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पूर्णपणे हे पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत. त्यामुळे काळजी करू नका. आणि इकडे नाशिक जिल्हा, त्यानंतर नांदेड जिल्हा नुकसान भरपाईसाठी पण पात्र आहे. धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा या ठिकाणी नुकसान भरपाईचे पैसे बऱ्यापैकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात DBTच्या अंतर्गत सरकार जमा करेल. यामुळे शेतकऱ्यांना काळजी करत बसण्याची आता गरज पडणार नाही. ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांसाठी आहे असं पण आपण म्हणू शकतो. त्यामुळे काळजी करू नका किंवा चिंता देखील करत बसू नका. सर्वात मोठा निर्णय आता झालेला आहे. तर अशा प्रकारची माहिती होती. अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून तुम्हाला AR1 मराठी या चॅनलवरती अशाच बातम्या बघायला मिळतील. धन्यवाद.